आजवर आपण आपल्या चॅनलवरती काही ऐकीव असलेल्या, अनुभवलेल्या अशा अनेक भूतांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. पण आजचे जे आपल्या गेस्ट आहेत, त्यांच्या शरीरात स्वतः एका भूताने प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आजचा आपला पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्कीच बघा. बोलूयात आजच्या आपल्या पॉडकास्टकडे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या शोवरती आपल्याच शोचा फॉर्म भरून जागृती विश्वकर्माजी आलेल्या आहेत. तर त्यांच्या आयुष्यात जे किस्से घडलेले आहेत, जे त्यांनी स्वतःहून अनुभवलेले आहेत, ते आज आपल्या सगळ्यांना सांगणार आहेत. तर आपण कुठेच वेळ न घालवता सुरू करूया त्यांच्या पहिल्या किस्स्याकडून. नमस्ते. नमस्कार. माझं नाव जागृती आहे. ॲक्च्युली आम्ही पहिले लहानपणापासून तर मला असं काही हे नव्हतं, भूतांवरती वगैरे विश्वास नव्हता. पाहिलं होतं, पण म्हणजे कोणाचं आहे ते तसं पाहिलं होतं, पण असं म्हणजे बोलतात ना, प्रत्यक्षात असं कधी हे नाही की विश्वास एवढा नव्हता. पण एक क्षण असा आला की आम्हाला विश्वास ठेवावा लागला त्या गोष्टीवरती. आम्ही जोगेश्वरीला राहत होतो पहिले, लग्न झालं तेव्हा. आणि मग सडनली आम्हाला म्हणजे ती रूम मालकीण जी होती, ओनर होते, ते काही व्यवस्थित नव्हते. त्यांच्यामुळे आम्हाला रूम चेंज करायची होती. तर आम्ही असं बघत होतो रूम कुठे आहे, मिळते का वगैरे. जोगेश्वरीलाही पाहिलेली. त्यात मग माझ्या मैत्रिणीचा एक कॉल आला की काय करते वगैरे. तर म्हटलं अरे आता मी जरा बिझी आहे, मी नंतर तुला कॉल करेन आणि बोलेन तुझ्याशी. तर म्हणाली नाही, मला बोलायचं होतं. मी म्हटलं थोडं थांब जरा, मी रूमसाठी हे करते. तर ती म्हणाली तू एक काम कर ना, ह्या साईडला बघ, नायगाव साईडला. म्हटलं ट्रॅव्हल येणं जाणं मला नाही जमणार. बोलते जमेल, मी पण तर तिकडेच येते ना, मग तुला जमेल ते. तर मी म्हटलं ठीक आहे, मी गणेशला विचारते आणि तुला सांगते. तर गणेशला विचारलं, म्हटलं असं असं आहे, जाऊया का तिकडे, रेंट पण कमी आहे, आपण तिकडे पण बघू शकतो. तर तो म्हणाला ठीक आहे, आपण बघूया, पहिले इकडे पण बघू, इकडे नाही आवडली की मग आपण तिकडे जाऊ. 2-3 रूम आम्ही जोगेश्वरीला पाहिल्या, पण एवढा काही आवडला नाही आम्हाला. म्हणून आम्ही तिथे गेलो, तिथे जाऊन बघितली रूम. एक बोलतात ना, एका नजरेत आवडते, तशी ती रूम होती. आम्हाला दोघांनाही आवडली. तर त्यात तो म्हणाला ठीक आहे, आपण हीच घेऊया रूम. तर जे आमच्याबरोबर आलेले ना दादा, त्यांनी सांगितलं दुसरी पण बघायची असेल तर तुम्ही पाहू शकता. तर मी म्हटलं नको, आम्हाला ही आवडली आहे रूम. तर गणेश बोलला ठीक आहे, ही आपण फायनल करूया. मग झालं आमचं ते फायनल वगैरे झालं. पुन्हा जाऊन त्याने फॉर्म वगैरे म्हणजे हे भरलं आणि जाऊन आलो तिकडे. पण अशी वेळ आलेली ना की त्या ह्याच्यामध्ये मी पिरियडमध्ये होते. मग मी ह्याला काय म्हणाले, नाही आपण आता सध्या तरी हे करूया, अवॉइड करूया. पण तो काय म्हणाला, आता जॉबसाठी आपण एवढ्या सुट्ट्या घेतल्यात, कसं आपण करणार. तर मला म्हणाला मी सगळं करेन ना, तू फक्त मला हे कर. म्हणून आम्ही मग शिफ्टिंग वगैरे घेतली, तिकडे केली. त्याने सगळं साफ वगैरे, देवार वगैरे, आम्ही सगळं व्यवस्थित चाललं होतं. आणि म्हणतात ना, थोड्या दिवसांनी ना मी असं बाल्कनीमध्ये गेले आणि तो मला असं म्हणतो, मला पण सगळ्या गोष्टी मला माहिती नव्हत्या. मला त्याने सांगितलं तेव्हा मला माहिती पडल्यात ह्या सगळ्या गोष्टी. तर मी असं बाल्कनीमध्ये होते आणि मी कोणाशी तरी संवाद साधत होते. तो म्हणजे कोण होता? मी कोण? ती लेडीज होती. ओके. ती जी समोरची होती ना, ती लेडीज होती. तर तिच्याशी मी बोलत होते. पण ते मला माहिती नव्हतं की मी कोणाशी बोलते वगैरे. माझ्या मिस्टरांनी सांगितलं, मला त्यांनी आवाज दिला 2-3 वेळा. तर तो बोलतो जागृती, जागृती. तर मी काय म्हणजे रिस्पॉन्स नव्हता माझा. त्याने जोरात ओरडलं की जागृती. तर मी एकदम दचकून हे केलं आणि म्हटलं काय झालं, असा का ओरडून बोलतोयस तू. तर म्हणे मी कधीपासून तुला आवाज देतोय, आवाज नाही हे करत आहे, कोणाशी बोलते. त्याला असं वाटलं कदाचित माझ्या हातात मोबाईल असेल वगैरे. पण तसं काही नव्हतं, मोबाईल माझा बेडरूममध्ये होता. मग तो त्या क्षणी थोडा घाबरला होता की असं काही करते काय, म्हणजे थोडं त्याला असं काही मेंटली असं वाटलं असेल. मग थोड्या दिवसांनी मी त्याला असं म्हणाले पण की गणेश, मला ना थोडं इथे वेगळं वाटतं, मला नाही आवडत आहे. तो म्हणतो असं काय नाही, तुला ते लांब पडते ना, म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे भारी पडत असेल म्हणून तो अशी बोलते. म्हटलं असं नाही आहे. तो माझ्यावर विश्वास ठेवतच नव्हता. आणि संध्याकाळचं म्हणजे जेवण वगैरे झालं, संध्याकाळी आम्ही झोपलेलो आणि तिकडे गेल्यानंतर ना मी फिअर फाईल्स बघायचे. ओके. हॉरर सिरियल आहे ना ती बघत होते. तर आमच्यामध्ये भांडणं पण व्हायची, काय हे सगळं बघत असते वगैरे. तर त्याला असं एका वेळेला असं वाटलं की मी ते सिरियल बघते, त्यामुळे कदाचित मी असं म्हणजे काय, म्हणजे त्याला तेव्हा असं वाटलं होतं की मी असं काय करते. पण तसं काही नव्हतं. मग एक दिवस आम्ही असं म्हणजे झोपलो वगैरे. मी म्हटलं जाऊ दे, उगाच भांडणं होती, म्हणून मी फोन ठेवून दिला आणि झोपले तर ना रात्री असं म्हणजे चटका वगैरे देतो ना आपण, तसं मला फील झालं इकडे.
अच्छा. तर मी म्हटलं असं का होतंय? मी त्याला बोलते, "गणेश मला इकडे ना काहीतरी होतंय." तो बोलतो, "नाही गं झोप, सकाळी बघू आपण." सकाळी उठले मी डब्बा करायला, तर मी आरशात बघितलं इकडे ना 2 असे चटके दिल्यासारखं होतं मला. हे रात्री किती वाजता घडलं होतं आता साधारणपणे? ते मला टायमिंग नाही माहिती नक्की ओके. काय ते. तर मी त्याला म्हटलं, "हे बघ काय झालंय?" तो बोलतो, "काहीतरी चावलं असेल." म्हटलं, "काय असं का चावणार?" एकदम लाल म्हणतात ना तसं झालेलं आणि खड्डा पडल्यासारखं झालं होतं मला. अच्छा. तर बोलतो, "असं काही नाही, ते काहीतरी चावलं असेल. आपण बघूया डॉक्टरकडे वगैरे जाऊ दाखवू." मग तो गेला कामाला. मी म्हटलं, "मला नाही यायचंय, तू जा." तर तो गेला आणि मग मी माझ्या मैत्रिणीला फोन केला. म्हटलं, "मी येते तुझ्याकडे." तिकडेच राहत होती ना ती. मी तिकडे गेले. तिला बोलले, "बघ ना असं होतंय." आणि गणेशला मी सांगते तरी तो माझ्यावर विश्वास नाही करत आहे, की हं. अशा गोष्टी म्हणजे हे सगळं झालं तरी. मला असं काहीतरी वेगळंच वाटतं त्या रूममध्ये. तर ती म्हणाली, "मी बोलते, नाहीतर मी रिकीला सांगेन बोलायला." म्हणजे तिचे मिस्टर आहेत त्यांना. ओके. तर संध्याकाळपर्यंत मी तिकडेच होते. मग गणेश आला घ्यायला आणि मी गेले. आणि एक दिवस माझा बर्थडे आला. बर्थडेच्या 1 दिवस आधी माझी एक मैत्रीण येऊन गेली. दुसऱ्या दिवशी बर्थडे होता. बर्थडेच्या दिवशी माझी ती जी मैत्रीण आहे ना सँडी, ती माझ्या घरी आली जेवायला. ती फॅमिलीच मी बोलवलेलं होतं. तर त्या आल्या आणि संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं. तर आले ते लोकं, जेवले वगैरे सगळं झालं व्यवस्थित. संध्याकाळी मी म्हटलं, "अरे मला ना आता भांडी घासायला कंटाळा आलाय, मग मी हं. संध्याकाळी घासू का आल्यानंतर?" मग म्हणाला, "ठीक आहे." मग मी असं धुवून वगैरे ठेवून दिली होती भांडी. मग आम्ही ते बाहेर गेलो. तिकडून पण आम्हाला यायला लेट झाला. 1 वाजला हं. आम्हाला घरी यायला. मग ते त्याच्या मित्रांनी वगैरे केक वगैरे आणला. ते सगळं कापून वगैरे झालं. झोपलो. दुसऱ्या दिवशी मी कामाला नाही गेले. तो पण हं. नाही, मी पण नाही. तो बडबड करत होता, की "उठलीस का नाही? हं. अ, म्हणजे मला कामाला जायचं तुला तुला माहिती होतं ना." पण ती सिच्युएशन अशी झालेली ना, की मी नग्न अवस्थेत होते. माहिती नाही का? तर तो असं मला बोलतोय आणि मी खिडकीकडे असं नजर टेकून आहे. हे करते. तो "तुला कळत नाही का मी तुझ्याशी बोलतोय ते?" तर मी म्हटलं मी काहीही रिस्पॉन्स दिला नाही तेव्हा पण. त्याने मला जोरात कानाखाली मारलं. मारली तर मी एखादी व्यक्ती कशी हडबडते ना, लागतं ना, माणसाचा हात तर हं. जोरात लागतोच. तर मारलं त्याने तर मी काहीच नाही. मी एकदम अशीच आहे. तो बोलतो, "तुला सांगतोय मी, तुला बोलतोय, तुला कळत नाही का?" तर त्याने ना म्हणजे टी-शर्ट उचलली, बाहेर गेला लिटरली आणि असं जवळच आहे ते समोसावाला, त्याच्याकडे गेला. का तर जेवणच नाही केलेलं, मी झोपूनच होते. मी काहीच नाही केलं होतं. तो तिथे जाऊन येईपर्यंत माझी म्हणजे भरपूर भांडी होती. ती भांडी घासून झाली, ओटा वगैरे क्लीन. आला तो, नॉर्मल झाले मी तेव्हा. आला, मी म्हटलं, "कुठे गेलेला तू?" तर बोलतो, "इथे खालीच गेलेलो समोसा आणायला, चल खाऊन घे." तो पण रिलॅक्स झाला नंतर. प्लेट आणायला आतमध्ये गेला ह्याच्यामध्ये किचनमध्ये. बघितलं तर सगळी भांडी घासली होती. तो अच्छा. बोलतो, "एवढी भांडी घासून झाली पण?" हं. तर मी म्हटलं, "हो, तू कुठे होतास मला नाही माहिती. मी घासून झाले भांडी. हं. काय झालं?" तर म्हणे, "काही नाही झालं." मग त्या बाजूच्या म्हणजे समोर ती एक भाभी होती. त्यांना जाऊन बोलला, "भाभी ऐसा-ऐसा है, आपने भी देखा था ना बर्तन?" तो बोलते, "हां." इतना मतलब म्हणजे बोलतात ना, अर्ध्या तासाच्या वरती आपण मिनिमम भांडी घासतो तरी पण आपल्याला वेळ लागतो. हं. पण हं. ती भांडी म्हणजे भरपूरच होती. मग ते लगेच कशी झाली? असा त्याला तो प्रश्नच पडला, की हं. हं. लगेच कशी झाली? मग तो दिवस गेला. झालं त्याने हे केलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. म्हणजे म्हणजे हे झालं. मला म्हणतो, "अगं तुला कळतं का? आज पण मी कामाला नाही गेलोय, तू पण नाही जात आहे. काय चाललंय तुझं? हं. आणि का अशी आहेस तू?" तर मी काहीच नाही रिस्पॉन्स देत आहे. मी फक्त खिडकीकडे बघते. त्यावेळेला पण त्याने मारलं मला. माझ्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून दाखवलं. व्हिडिओ पण काढला. पण तो व्हिडिओ काही त्याच्यामध्ये आलाच नाही मोबाईलमध्ये. आणि त्याने जेव्हा परत मला मारलं ना, त्यावेळेस मी बोलतात ना वेगळ्याच म्हणजे ह्याच्यामध्ये होते. केस माझी सुटलेली होती आणि मी त्याला बोलते, "2 दिवसात तुझी बायको माझ्याकडे असेल." अच्छा. असं म्हणाले. तर तो घाबरला हं. हं. आणि त्या समोरच्या भाभीकडे गेला, "भाभी ऐसे-ऐसे है." पुन्हा मी नॉर्मल आहे. ती भाभी जेव्हा आली ना, मी नॉर्मल होते. मी रडले. मी म्हटलं, "काय झालं? तू असं का करतोयस माझ्यासोबत?" हं. हं. तर तो बोलतो, "काही नाही झालं." मग ती भाभी पण मला म्हणजे हे केलं. बोलली, "कुछ नहीं भाभी, ऐसे ही मुझे भैया ने बुलाया था." मग झालं ते. त्याच्यानंतर मग तो पण एकदम घाबरला होताच. पण बोलतात ना, बायको आहे शेवटी काय करणार. मग भाभींनी सांगितलं, "कोणाला तरी दाखवतो हे." तर तो म्हणाला, "आता मी कोणाला दाखवणार? मला हे सगळं काही माहिती नाहीये." हं. मग ती बोलते, "वरच्या फ्लोअरला एक आहेत, त्यांना विचार की कोणाला दाखवायचं." तर त्यांनी सांगितलं, "चामुंडा देवीचं मंदिर आहे हं. ह्याला
चंडिका देवीचं, तिकडे जा, तिकडे बाबा असतील ते. तर माझे मिस्टर गेले तिकडे, त्यांनी बोलवलं. मग ते बाबा आले ना जेव्हा, त्यांनी बोलतात ना शरीरात आणलं मला त्या व्यक्तीला. का तू तिला छळतेस? पहिले तर येतच नव्हती ती. तिला बोलवलं कसं ते मला पण नाही ती माहिती. बाई होती. तर व्हिडिओ वगैरे काढलेला माझ्या मिस्टरने, विचित्र दिसत होते मी त्याच्यामध्ये. अच्छा. आणि मग त्यांनी बोलवलं. त्या मुलीचं नाव निलिमा होतं. निलिमा? हो. तिने सांगितलं माझा छळ झालाय, असं असं झालं होतं. माझ्या मिस्टरांनी मला हे करून म्हणजे घरातल्यांनीच हे केलं आणि मला पुरून ठेवलं होतं, असं सांगितलं तिने. मग तू इकडे का आली आहेस? तर म्हणे हे घर रिकामच होतं, त्या घराची पूजा नाही झालेली, काहीच नाही झालं, फक्त ते घर घेऊन ठेवलं होतं, असं म्हणाली ती. मग मी त्याच्यात वास केला. हे लोक आले, ही माझी मैत्रीण झाली. ओके. म्हणजे मी तिची मैत्रीण झाली. पण जेव्हा माझ्या मिस्टरांनी मला हे सांगितलं की असं असं आहे, तू तिची मैत्रीण झाली, तू तिच्याशी बोलत होती वगैरे, मला त्याच्यावर बोलतात ना विश्वास तरी पण नव्हताच. ज्यावेळेस मी व्हिडिओ बघितला माझा, मी वेगळीच एकदम दिसत होते, आवाज पण माझा वेगळाच येत होता, जसा नॉर्मल येतोय ना आता तसा नव्हताच, वेगळाच होता. मग ते आम्हाला म्हणजे हे करायचं होतं, त्या बाबांकडे जायचं होतं. ते बोलले माझ्याशी तर म्हणजे पॉसिबल नाही आहे, तुम्हाला दुसरं कोणीतरी बघावं लागेल. पण तिने 2 दिवसाचा टायमिंग दिलेला ना की मी हिला घेऊन जाणार. आणि त्यावेळेस कसं ते मॉमेडियन लोकांचं हे असतं ना, काय ते रमजान वगैरे ते चाललं होतं. तर आणि जे समोरचे होते ते बाबा ना मॉमेडियनच होते. ते त्यांच्याकडे गेलो, ते बोलले की 2 दिवस तरी तू सांभाळ तिला. मग त्यांनी मला 2 हाताला लिंबू बांधले, इकडे केस गाठ बांधली होती आणि गळ्यात तावीज दिली होती. ते म्हणाले हे सुटता कामा नये, हे जर सुटलं तर तुझी बायको गेली तुझ्या हातात. तिन्ही गोष्टी? हो. ओके. हे सुटलं तर गेलीच तुझी बायको समजायचं. तर म्हणजे त्यांनी हे पण सांगितलं की ती खूप म्हणजे नखरे करेल की मला हे काढायचंय. मग आता ते तू बघ, तुला काय करायचंय ते. ते बोलले ठीक आहे, मी बघते. आणि जेव्हा मी त्या बाबांकडे जात होते ना, घेऊन जात होते ना माझे मिस्टर, त्यावेळेस मी त्याला बोलत पण होते की काय उपयोग आहे, ते बाबा तर पैसे खाऊ असणार, काय उपयोग नाही त्याचा जाऊन. तर माझ्या मिस्टरांनी सांगितलं पण, जर एवढंच माझी काळजी आहे ना तर माझ्या बायकोला सोड आणि आम्हाला सोड ना, का तू आमच्या मागे. म्हणजे त्यावेळेस माझ्या शरीरात होती ती. ओके. तीच बोलवती का त्यांच्याशी? हो, त्याच्याशी ती बोलत होती. तर गेलो त्या बाबांकडे, त्या बाबांनी सांगितलं एवढं एवढं तू कर. आणि मग एकट्याने पॉसिबल नव्हतं माझ्या मिस्टरांनी. तर त्यांनी माझ्या मम्मीला बोलावून घेतलं की आई तुम्ही या, असं असं आहे. त्याने आधी सांगितलंच नव्हतं. तर माझी आई आली आणि होती एक दिवस ती, तेव्हा पण ते काय देवाचं वगैरे ती करत होती, तिच्या ह्याच्याने होत होतं ते ती करत होती. आणि रात्री असं झोपलो आम्ही, मी, माझी आई आणि माझे मिस्टर आणि त्याचा एक मित्र आलेला होता. त्याला पण त्याच्यावर विश्वास नव्हता, पण त्याने जे बघितलं ना तेव्हा त्याला विश्वास झाला की हा बाबा ही गोष्ट असते. मग माझी आई झोपले, मी पण झोपले आणि मिस्टर, म्हणजे मला तर झोपच लागत नव्हती, मला ते सतत म्हणजे हे होत होतं. आणि मी त्याला सतत बोलते हे काढ ना, मला चावते, मला कसं तरी होतं, मला आंघोळ करायची, मला 3 दिवस आंघोळही नाही करायला दिली. अच्छा. मी म्हटलं मला करायची आहे, मला घाण वाटते. नाही बोलतो काय नाही होणार, मी आहे ना, मी आहे ना. तर मग त्या दिवशी ना मी अशी झोपण्याचा प्रयत्न करते पण मला झोप नाही लागत. आई म्हणते अगं झोप, काय नाही होणार, झोप तू. तो पण म्हणतोय. मग ती बोलली एक काम कर, हनुमान चालीसा नाही तर काहीतरी लाव, ती झोपेल थोडं. तर ते हनुमान चालीसा लावलं, बजरंग बाण लावलं, तोपर्यंत मला चांगली झोप लागली. ते जसं संपलं ना, माझ्या कानातनं आवाज येत होते ढोल वाजवण्याचा जोर जोरात. मी त्याला म्हणजे बोलतात ना माझ्या मिस्टरांना पूर्ण असं हे करून ठेवलं. तो बोलतो अगं काय झालं, उठ, काय झालं. जसं मी दरवाजाकडे पाहिलं ना, मला ती दिसली. तुमच्या घराच्या दरवाजाकडे? हो, ती उभीच होती तिथे. ओके. तर मी त्याला म्हटलं कोणतरी आहे तिथे. तो म्हणतो नाही, कोण नाही गं, कशाला, कोण आहे, आम्ही आहोत ना, मग कशाला घाबरते. ती मला लिटरली दिसायची, बाथरूमच्या इथे, किचनच्या इथे दिसायची. ती दिसायला कशी होती, तिचं वर्णन कसं होतं? होती अशी म्हणजे दिसायला छानच होती ती, काही वाईट नव्हती. पण मी त्यावेळेस म्हणजे बोलतात ना माझे मिस्टर पण घाबरले होते, पण त्याने त्याच्यातून सावरलं मला. आणि तो त्या दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी मम्मीला जायचं होतं कामाला, त्यामुळे मम्मी सकाळी निघून गेली. मी म्हटलं मी ह्या घरात थांबणारच नाही. तो पण नाही थांबत होता. त्याचा मित्र बोलतो चल मैं निकल रहा हूं, काम के लिए शाम को मिलता हूं. तर तो म्हणतो नाही तू थांब, मी एकट्याने राहू शकत आज. कारण ती दिसली असं सांगितलं ना मी त्याला. तो घाबरला. तर मग मी म्हटलं एक काम करूया, आपण सँडीकडे जाऊया.
तर संध्याताईकडे आम्ही, माझी फ्रेंड आहे ना तिच्याकडे गेलो, तिथेच थांबलो आम्ही. तिला सगळं सांगितलं. तर ती बोलते, एक काम करो, अभी मत जाओ तुम लोग, शाम को अगर वो आएगा ना लड़का तभी जाना. तर मी म्हटलं ठीक आहे. आम्ही थांबलो तिथे, जेवलो वगैरे, पुन्हा संध्याकाळी गेलो. सगळं नॉर्मल होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी ना तो आम्हाला म्हणाला की तुम्ही थांबा घरात, काही नाही, संध्याकाळी नाहीतरी आम्हाला त्या बाबांकडे जायचं होतं. मग तो म्हणाला आपण जाऊया. तर हा म्हणाला तू थांब, आजचा दिवस सुट्टी घे. मग त्याने सुट्टी घेतली. आणि आम्ही जात होतो ना तेव्हा पण खूप, म्हणजे बोलतात ना, मी असं स्वतःचा हात चावत होते. अच्छा. आणि त्याला असं, म्हणजे बोलतात ना, त्याच्या हाताला असं जोरजोरात चिमटा वगैरे तसं घेणं चालू होतं. तर तो बोलतो काय झालं, काही नाही. तो नॉर्मलीच घेत होता सगळं, तो त्याने कधी हेच नाही केलं. बोलतो काय झालं, काय नाही होणार, तू ठीक होणार. म्हणजे बोलतात ना, कधीतरी मी चांगली व्हायची तेव्हा मी असं म्हणायचे की काय होतंय मला, माझ्याबरोबर काय होणार, मी राहीन ना, असं असं मी म्हणायचे. तो म्हणाला काय नाही, होईल सगळं, देवावरती विश्वास ठेव. आणि एक दिवस माझ्या मैत्रिणीने फोन केला की आम्हाला भेटायचं आहे, जागृतीला बघायचं आहे. तर तो म्हणाला ठीक आहे या. पण त्यांना यायला उशीर झालेला. मग संध्याकाळी आम्ही संध्याताईकडे जात होतो ना, माझं चालणं कसं झालं होतं माहिती आहे, एकदम स्ट्रेट, ना इकडे बघायचं ना तिकडे बघायचं, हात स्ट्रेट, हलत पण नव्हते. आपण मोस्ट ऑफ आपण चालतो तेव्हा आपले हात हलतात ना, माझं हात पण नाही हलत होते. मी एकदम स्ट्रेट चालत होते, शरीर ताठ झालेलं एकदम. त्या आपण बघून बोलतात ना, ही जागृतीच आहे ना, जी मस्तीखोर आहे, अशी अशी कशी झाली आहे. मग तिच्या घरी गेले सगळेच, त्या पण आल्या दोघीजणी, कारण त्या आम्हाला खाली बिल्डिंगच्या खालीच भेटल्या. तर गेलो तिकडे. तर ती अशी बोलते मला, काय झालं जागृती, सगळं ठीक आहे. मी फक्त रडतीये. मी त्यांना बोलते मला नाही माहिती मला काय होतंय. मग ते कसं, ते लोक कॅथलिक आहे, तर त्यांच्यामध्ये ते कसलं तेल असतं देवाचं, तर ते तिच्या मिस्टरांनी मला इकडे क्रॉस करून लावलं. तेवढ्यापुरती मी खरंच ठीक होते. नंतर मग मला खूप ठिकाणी नेलेलं. ते मग ह्याला काय म्हणतात, दर्गा वगैरे असते ना, तिकडे पण नेलं होतं, पण काहीच नाही. पण त्या बाबांकडूनच माझं सगळं म्हणजे गेलं. तर तो मित्र पण बोलतो ऐसा कैसे हो सकता है भाभी, ऐसे आवाज अलग होता है. म्हणजे वेगळाच आवाज व्हायचा माझा, नॉर्मली असा आवाज नसायचाच. तर गणेश, म्हणजे बोलतात ना, ती माझ्या शरीरात तर होतीच, पण तिला गणेश हवा होता, म्हणजे मिस्टर. का तर आता ते मी कसं सांगू शकते. त्यामुळे ते हवं होतं. तर तो हेच म्हणाला, बाबा जेव्हा ते बाबाकडे आम्ही गेलो ना, तर त्यांनी हेच सांगितलं, भले ती तिच्या शरीरात आहे पण तिला तू हवंय. ती तिला घेऊन जाणार बोलते, पण रिलेशन तर तुझ्यासोबत होत आहे ना, असं झालेलं ते. त्यामुळे तो घाबरला होता गणेश. आणि नंतर मग जेव्हा परत आम्ही त्या बाबांकडे गेलो, त्यांनी ते शरीरात बोलवलं माझ्या तिला परत. तर गेलो. तर त्यांनी कसं काय केलं मला पण नाही माहिती. आली मी, म्हणजे ती आली शरीरात. तर ती म्हणते, तिला विचारलं तुला काय हवंय, तर कोंबडा हवाय, बकरा हवाय, मॉमेडियन बघतो, तुम्हाला माहिती आहे कसं बोलतात. हे मॉमेडियन होते का बाबा? ते बाबा मॉमेडियन होते. आणि ते आधी होते ते मंदिरातले होते का? हा, ते मंदिरातले. हे दुसरे वेगळे? हे वेगळे, कारण त्यांच्याने पॉसिबल नव्हतं सांगितलं ना त्यांनी, की तुम्ही कोणतरी चांगले जे असतात ना त्यांच्याकडे जा तरच होईल. आणि ते पण ह्याच्या मित्राने नंबर दिलेला, माझ्या मिस्टरांच्या मित्राने नंबर दिलेला की हे आहेत. ते भाईंदरला बाबा होते. तर तिकडे गेलो. मग ते शरीरात बोलवलं तिला, तुला काय हवंय, म्हणजे बकरा पाहिजे का कोंबडी पाहिजे, असं काय काय विचारलं त्यांनी. नाही म्हणे मला हीच हवी, मी हिलाच घेऊन जाणार. बोलतात ते मी देणारच नाही तिला. तर नाही म्हणते मला तीच हवी, दुसरं काही नको, नाही तर तो द्या. असं ते कसं पॉसिबल आहे असं. ते सगळं झालं होतं. मग त्यांनी कसं कसं करून ते शरीरातून हे केलं. तर थोडे दिवस पण म्हणजे घाबरतच होता तो सगळं गेल्यानंतर पण. पण असं झालेलं की मग ते थोडे दिवस, थोडे महिने झाले, त्यांनी मला तावीज वगैरे दिलेली, पण आम्हाला मूल पण राहत नव्हतं. ते राहायचं आणि पडत होतं. तर आम्ही त्या बाबांकडे परत गेलो. असं का होतं. मग ते म्हणाले पण की जोपर्यंत अजून थोडंफार तिचं अंश आहे त्याच्यामध्ये, तो गेल्याशिवाय तुला मूल राहणारच नाही. मग ते म्हणाले मी करून देणार, मग तुला होईल ते. मग ते त्यांनी केलं वगैरे व्यवस्थित सगळं, बोलतात त्यांच्या विधीप्रमाणे ते केलं. आणि मग ते बोलतात ना, ती एकदाची गेली, पण तिला
मुक्ती हवी होती, पण आम्ही तरी कशी देणार? तिच्या घरातले आम्हाला माहिती नाही ना कुठे राहतात काय ते. तिला कुठे पुरलं असेल तेही माहिती नाही. तेही नाही माहिती. फक्त तिने एवढंच सांगितलं, की म्हणजे ज्या खिडकीतून मी बघत होते ना, तिकडेच कुठेतरी होतं. ते अच्छा. व्ह्यू चांगला होता, पण तिथे असं म्हणजे जंगल टाईप होतं. तर तिकडेच कुठेतरी तिला केलं असेल. सतत मी तिथेच बघून संवाद साधत होती. एकटीच बडबडायची. तर माझे मिस्टर तेच बोलायचे ना, "तू एकटी का बडबडते? कोण आहे तिथे?" त्याला तेव्हा ते माहिती नव्हतं. नंतर माहिती पडलं असं आहे. मग ते बोलतात ना, खूप भयानक असा म्हणजे तो आमच्यासाठी तर तो प्रवास खूप भयानकच होता. कधी असं बघितलं नव्हतं वगैरे. थोडंफार असं पाहिलं होतं लहानपणी पण असा हा प्रसंग आम्ही पहिल्यांदा हे केलेला माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये. असा माझा प्रसंग होता. तुम्हाला कधी कळलं की तुमच्या अंगात ती सोल आहे? म्हणजे ज्यावेळेस ते मला झालेलं ना, त्यावेळेस पण तिनेच केलेलं असं आम्हाला त्या बाबांनी सांगितलं. आम्ही सगळं त्यांना सांगितलं होतं, की असं-असं आमच्याबरोबर चालू होतं. म्हणजे असं वाटायचं मला, की कोणतरी आहे घरामध्ये. मी एकटी असेल ना, तो कामाला गेला तर मला असं वाटायचं, की कोणतरी आहे. मी त्याला सांगितलं पण होतं हे, की "गणेश मला काहीतरी वाटतंय ह्या घरामध्ये." नाही म्हणतो, "तुला कसं म्हणजे ते कामाला जायला हे होतं ना, म्हणजे प्रवास तेवढा नसेल तुला जमत." असं तो म्हणत होता. त्याला असं वाटत होतं मी मस्ती करतेय. आणि जेव्हा ते फर्स्ट टाईम असं झालेलं तेव्हा पण त्याला असं वाटलं, की मी फिअर फाइल्स बघायचे त्यामुळे मी ते हे करत असेल, नाटक करत असेल. तेव्हा तो म्हणाला पण नाटक करत असेल तर बंद कर. पण ते अच्छा. नाटक नव्हतंच मुळात. असंच होतं ते माझं म्हणजे म्हणजे माझ्या लाईफमधली तरी ही गोष्ट पहिल्यांदा जसं झालेलं माझ्यासोबत, तेव्हापासून आम्हाला विश्वास आहे, की देव आहे तर ही शक्ती पण आहे. हे किती दिवस चाललं नंतर तुमचं? हे आमच्याबरोबर ना 1 महिना तरी चालूच होतं. कारण अच्छा. आम्हाला मग ते अमावास्या पण होती. त्या अमावास्या संपल्यानंतरच ते करणार होते ना बाबा. अच्छा. त्यासाठी म्हणजे मला काही होऊ नये म्हणून त्यांनी ते बांधलं होतं. आणि त्यांच्यामध्ये ते रोजे चालू असतात तेव्हा ते करत नाहीत वाटतं. ओके. असं झालेलं. मग ते रोजा वगैरे संपला त्यांचा आणि मग आम्हाला बोलवलेलं आणि मग ते त्यांनी केलेलं. असं झालं होतं. नंतर तुम्ही ती रूम सोडली आणि नंतर शिफ्ट हो, झालात. आम्ही लगेच म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं, की आम्हाला त्या रूममध्ये राहायचंच नाही आणि आम्हाला कसं तिने सांगितलं होतं ना, की ह्या रूममध्ये पूजा नाही झालेली वगैरे. आम्ही ते विचारलं त्यांना, ओके. की ह्या रूमची पूजा वगैरे केलेली का? तर त्यांनी त्यांना फोन करून विचारलं, जे ओनरला? ओनर आहेत ना त्यांना, की ह्या रूमची पूजा वगैरे केलेली का? तर म्हणाले, "नाही, फक्त आम्ही घेऊन ठेवलं होतं." पण एखादा माणूस करून ठेवतो ना, कोणी जाणार असेल तर. तर त्यांनी पूजा वगैरे काहीच नाही केलेलं आणि ती गोष्ट आम्हाला म्हणजे पटली, की हां बाबा असतं. नाही, आणि आपल्या शोवरती पण असं तुम्ही पहिलाच आहात. त्यांच्यासोबत हे स्वतः सोबत घडलेलं आहे. लाईक तुमच्या अंगात येऊन एक सोल अशी बोलते. खरंच हा भयानक होता. आणि अजून एक आहे माझी जाऊबाई आहे. त्यांच्या बहिणीचे म्हणजे मिस्टर आहेत. त्यांच्यामध्ये त्यांचे ऑफ झाले होते. तर ते त्यांच्यामध्ये कसं असतं, गावी गेलं ना, म्हणजे गावी होते ते, तर कुठेतरी एक जागा आहे. त्याच्यामध्ये ना त्यांचे कपडे वगैरे ठेवायचे असतात. तर ते त्यांचे मिस्टर गेले म्हणजे माझी जाऊ आहे ना, त्यांच्या बहिणीचे मिस्टर तिकडे गेले. एकटे नव्हते, जाताना तर ते भरपूर जण होते त्यांच्याबरोबर. पण त्या ठिकाणी जेव्हा ठेवणार ना, तो एकटाच माणूस जाणार त्या घरातला. मग ते गेले, त्यांना सांगून पण ठेवलं होतं, की पाठीवरून बघायचं नाही. तर ते बोलले ठीक आहे. मग ते गेले तिकडे, त्यांनी ते ठेवलं. मागे वळले ना, तर त्यांना आवाज दिला कोणीतरी, की मी आहे वगैरे असं काय म्हणाले असतील. ते कसं पुढे-पुढे चालायला लागले, त्यांचा पायच धरला होता त्यांनी. अच्छा. थोड्या वेळासाठी ते एकदम म्हणजे उभेच होते, घाबरले होते. आणि नंतर मग ते गेले एकदम म्हणजे पूर्ण घामाघूम वगैरे झालेले. मग त्यांनी सगळ्यांना घरात सांगितलं, की असं-असं माझ्याबरोबर झालं. मग ते बोलले, मागे वळून तर नाही ना पाहिलं?" तर नाही म्हणे, "मागे वळून नाही पाहिलेलं आम्ही. तसाच मी निघालो." असं सांगितलं. तो एक किस्सा होता. अजून एक किस्सा आहे, तो माझ्या म्हणजे घरातलाच आहे, माझ्या भावाचाच आहे. अच्छा. तर त्यांचे हे तिघं जण मित्र होते. तिघांची चांगली म्हणजे बोलतात ना, एक क्लोज फ्रेंडशिप तशी होती. तर कुठेही जायचं असेल तर तिघं जायचे. काही असेल तर करायचे तिघं. तर तो एक दादा आहे, नाव तर नाही सांगू शकत मी त्यांचं. हो. तर तो आजारी पडला. म्हणजे बोलतात ना, पिऊन-पिऊनच तो आजारी पडला. आणि शेवटी हे लोकं दोघं जण भेटायला गेले त्याला, की कसा आहे वगैरे. तर त्या लोकांनी काय प्रॉमिस वगैरे केलं होतं तिघांनी मिळून.
2 दिवसानंतर आम्हाला असं माहिती पडलं की तो दादा गेला. मग तो ह्यांना दिसायचा, माझ्या दादाला आणि तो दुसरावाला दादा आहे ना, त्याला दिसायचा, आवाज द्यायचा. हे लोक जायचे त्याला, म्हणजे बोलतात ना आमच्या इथे एक गेट होतं, तिकडे सगळेजण खेळायला वगैरे, म्हणजे एक बोलतात ना ग्राउंड, तसं होतं. आम्ही गेट म्हणायचो. तिकडे जायचे हे लोक रात्रीचं 11, 11:30, 12 वाजता जाऊन बसायचे. तो दिसायचा त्यांना, त्याच्याशी गप्पा मारायचे, प्यायचे वगैरे. आणि मग घरी, हो हो, आणि घरी यायचे. घरी यायचे. थोडे दिवसानंतर त्या दादाचा पण ना बड्डेच्या 1 दिवस आधी मृत्यू झाला होता. आणि माझा भाऊ आहे, तो पण बड्डेच्या 1 दिवस आधीच गेला. त्याला तो दिसायचा, म्हणजे त्या दोघांना पण दिसायचा, पण ह्याला जास्त दिसायचा, माझ्या भावाला. तर एक दिवस म्हणजे 19 जूनच्या आधीपासूनच त्याला तसा त्रास होत होता, दिसायचा वगैरे, घेऊन जायचंय तो, मी जाणारच. 19 जूनला कसं झालं, माझ्या मामीचा मुलगा होता त्याच्याबरोबर, त्याला म्हणतो उद्या ना सगळेजण सुट्टी करणार. मग तो बोलतो दादा तू असं का बोलतोय, उद्या सगळे सुट्टी करणार? बोलतो बघ तू, उद्या सगळेच सुट्टी करणार. तर मी म्हटलं म्हणजे तो म्हणाला असं की नाही, सगळेजण कामाला जाणार, तू पण व्यवस्थित असणार, असं तसं. नाही, तो बघ ना मला घेऊन जायला आलाय, असं म्हणाला लिटरली. मग त्याने माझ्या बाबांना सांगितलं की असं का बोलतोय तो दादा, की तो बघ मला घ्यायला आलाय. मग त्या दिवशी माझे बाबा, भाऊ म्हणाला ना तो बघ मला घ्यायला आलाय. हो, पण मामाचा मुलगा माझ्या पप्पांना सांगत होता ना. मग माझे बाबा बोलले असं काही नाहीये, त्याला मी आता घरी घेऊन येतो, प्यायलाय त्यामुळे तो असं बोलत असेल. मग घरी घेऊन आले, जेवला वगैरे, आणि गॅलरीत बसला होता. तर बाबा म्हणतात घरी चल, आपण घरी जाऊन बसू, म्हणजे घरात बसूया, उगाच कशाला तिथे बसतो एकटा, काळोख आहे. तर तो बोलतो नाही मी बसतो ना. तर बाबांनी त्याला नेलं तरी पण. तर झोपला तो. बाबा पण असे झोपले, त्यांचा डोळा लागला. कडी खोलल्याबरोबर त्यांना आवाज आला की कोणतरी जातंय. तर तो माझा भाऊच जात होता, जाऊन बसला गॅलरीमध्ये. बाबांना बोलतो मी बसतो थोडा वेळ, नंतर मग मी येईन आतमध्ये. पण बोलतात ना एक ती काळ येते तेव्हा ते डोळा लागतो, तसं माझ्या बाबांना डोळा लागला. झोपले ते, आणि थोड्या वेळाने असा आवाज आला. म्हणजे आमची कशी शिडी आहे, बाहेरून आहे, आतमधून नाही आहे. ते बाहेर 2 नंबर भाऊ आणि वहिनी असं खाली झोपलेले, लोक वरती झोपले होते. आणि जोरजोरात आवाज यायला लागला, म्हणजे त्याने फाशी लावून घेतलेली भावाने माझ्या. जोरजोरात आवाज यायला लागला, तर बाबांना आवाज आला. बाबा गेले, बघतायत तर हे. आणि माझ्या 2 नंबर भावाला, लहान भावाला त्याने सांगून ठेवलेलं की कानात तू इयरफोन टाकून ठेव, हा छान आहे, मस्त आहे. आणि तो कानात इयरफोन टाकून झोपलेला होता, त्याला आवाजच नाही आला. त्याच्यानंतर मग माझा 2 नंबर भाऊ वगैरे आला, लाईट वगैरे लावली, तेव्हा कळलं की म्हणजे तो गेला नव्हता, बोलतात ना, थोडं पाणी वगैरे पाजलं आणि हॉस्पिटलपर्यंत गेला. माहिती पडलं की गेलाय तो. घराच्या आतमध्येच लावून घेतली, बाहेर लावली. आमचं कसं आहे माहिती आहे, बाहेरून शिडी होती, आता वर खाली आहे, म्हणजे 1+1 आहे, बाहेरून शिडी होती. तर वरती हे लोक झोपत होते, बाबा, माझा भाऊ वगैरे, ते लोक वरती झोपत होते. वहिनी आणि 2 नंबर भाऊ खाली झोपत होते. तर आणि त्या गॅपमध्ये पण एवढीच गॅप असेल, त्याच्यातून त्याने कसं, आणि त्यात तो प्यायला पण होता. मग तेवढ्याशा गॅपमध्ये तो कसं फाशी लावून घेईल, त्याला कसं कळेल त्या अंधारातच. असं पण नाही की चल मोबाईल आहे, मोबाईलने टॉर्च मारेल आणि हे करेल, नाहीच, शक्यच नव्हतं. आम्ही स्वतः पण, मी जेव्हा मला माहिती पडलं ना, आम्ही गेलो, तर मी म्हटलं कुठून कसं काय केलं त्याने, बघितलं ती एवढीच गॅप आहे. गॅप म्हणजे कळलं नाही कुठे, ते हे असतात ना लोखंडाचे ते हे काय म्हणतात पिलर वगैरे, त्याच्यातून एवढीशीच गॅप होती की त्याच्यातून ओढणी वगैरे जाईल कशी. आणि रात्रीच्या अंधारात त्याला म्हणजे एवढ्याशा गॅपमध्ये कसं दिसेल, ते पण आहे ना. नंतर आम्हाला माहिती पडलं की तो घेऊन गेला त्याला असं. आणि थोडे दिवसानंतर 2-3 महिन्यानंतर तो पण गेला, अभिषेक तो आहे ना, तो पण गेला. असं झालं होतं ते. मित्र सगळेच गेले, तिघं गेले. म्हणजे त्या लोकांनी बोलतात ना, एकमेकांना वचन दिलं होतं आणि शेवटी ते झालंच. खूप असं फील झाला हा किस्सा तुमचा, कारण कोणाच्याही घरी असा किस्सा घडू नये हेच मला वाटतं. आणि खरं तर तुमचं फार कौतुक करावं असं वाटतं. तुम्ही जो पहिला किस्सा सांगितला त्यासाठी खूप धाडस लागतं इथे येऊन सगळ्यांसमोर सांगायला. थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या शोवरती आलात. आणि जसं मॅमने आपल्या शोचा फॉर्म भरला आणि आज त्या इथपर्यंत आल्या,
आणि त्यांचे किस्से त्यांनी आपल्यासमोर सांगितले. तसं जर तुम्हाला सुद्धा आपल्या शोवरती यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला गुगल लिंकचा फॉर्म मिळेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आपल्या शोवरती याची संधी मिळेल. आणि तुम्हाला आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.